तर जय शिवराय भावांनो आणि श्री स्वामी संत महाराज की जय. आपला हा पहिला व्लॉग आता आपण चालू करत आहोत खास मराठी पोरांच्यासाठी. मराठी पोरांसाठी म्हणजे फ्रूटचा धंदा आपण कसा करतो, फ्रूटच्या धंद्यात बिझनेसबद्दल माहिती देणार आहोत, भाजीपाला विक्री ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीबद्दल. हा व्लॉग बनवणे म्हणजे पैशासाठी नाही, पैसे आपण बऱ्यापैकी कमवतो, पण एक आठवण म्हणून जर कदाचित कधी तर भविष्यात मोठा झालो तर आपण कुठून सुरुवात केली ते बघण्यासाठी हा व्लॉग चालू करतोय मी. आणि दुसरा हेतू असा यायचा की मराठी पोरांना बिझनेसबद्दल माहिती देणे आणि जास्तीत जास्त त्यांना याच्यात सामील करून घेणे. तर असंच सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता मी काय काय आपण माल घेतला आहे दाखवतो, आणि काय काय माल किती रुपयाचा आहे, काय काय घेतलं आपण, आणि विकून झाल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळाले पण तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल आणि असंच तुम्ही आपल्याला पण सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो. ही आपली गाडी आहे, आपली महेश पाटणकर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स पण चालू. व्हेजिटेबल्सला आत्ता सध्या एवढं मार्केट जवळ कमी आहे, श्रावण महिना चालू नसल्यामुळे. आता तुम्हाला दाखवतो आपण काय काय माल घेतला आहे ते. आपण आत्ता घेतला आहे हा पेरू घेतला आहे, ड्रॅगन फ्रूट घेतला आहे, तोतापुरी आंबा घेतला आहे, आज कॅरेट घेतलं आहे, सफरचंद आहे, वरती तिकडे ड्रॅगन, त्याच्या मागच्या साईडला डाळिंब आहे, हे डाळिंब आहे, त्याच्या मागच्या साईडला डाळिंब आहे. हा माल टोटल आपल्याला पडला असेल कदाचित 5-6 हजार रुपयाला पडला असेल, जास्तच पडला असेल. सफरचंदचा बॉक्सच, त्याच्यामध्ये सफरचंदच्या बॉक्सची किंमत जास्त आहे. सफरचंदच्या बॉक्सची किंमत 3600 रुपये, 200 रुपयाने पडला. 18 किलो आहे, तर आपण 250 रुपयांनी विकणार आहे. पेरू आपण घेतला आहे 35ने. आता पेरू जरा महाग झाला आहे, पेरू 35ने घेतला आहे. पेरू आपण विकणार आहे आता 70-80 रुपयाने विकणार आहे. बाहेर 100 विकतात, आपण 70-80 विकणार आहे. पण माल लावला आहे आता. आपण असं या गल्लीतने फिरतो, इकडं कराडमध्ये राजाराम पार्क आहे. हा या आंबा पेरू सगळा माल टॉपचा लावायचा, म्हणजे जास्त दिवस राहिला तर काय परत टेन्शन नसतं आपल्याला. असं ही गल्ली आहे, या गल्लीत फिरतो आपण. अजून आहेत भरपूर. आता आपण आले रुक्मिणीनगरमध्ये भाग 1. इथं आपल्याला जरा जास्त कस्टमर आहे, पण विषय असा झाला आता पाऊस आला त्यामुळे थोडं लोक पडत नाही का, पाऊस जास्त आहे इथं. ही एकच गल्ली आपली अशी आहे की तर आपला बऱ्यापैकी अर्ध्याच्यावर माल जातो, अर्ध्याच्यावर नाही 30% तरी या गल्लीत जातो माल. म्हणजे 2000 एका गल्लीतच आपल्याला धंदा होतो. माल तर बऱ्यापैकी आहे, बघा माल बऱ्यापैकी माल संपवला आहे, थोडा राहिला. आता आपण 2 वाजेपर्यंत फिरतो. आता 11:15 वाजल्यात. 9 वाजता आपण दुकान चालू केलं तर 2 तासात 3-1 हजारचा धंदा केला आपण. आता इथून पुढे बघू, पाऊस थांबला तर बरं, नाही तर आज माल ठेवावा लागेल. तर मित्रांनो, सकाळी घेतलेला माल आपला बऱ्यापैकी संपलेला आहे, बघू शकता तुम्ही. बऱ्यापैकी म्हणजे संपलाच आहे माल. काय हा 1-1 किलोचा माल राहिला आता फक्त ड्रॅगन, आंबा आणि संत्री. बाकी सगळा माल संपलेला आहे. आता तुम्हाला पुढे आता दाखवतो मी किती पैसे आपल्याला मिळाले आजच्या प्रॉफिटमधून. आजच्या माल विकून आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे तो आता आपण बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलो कराडच्या कृष्णा घाटावर. आपला माल सगळा विकलेला आहे आजचा. आणि मग अशी पाऊस पडत होता, पण पाऊस नंतर थांबला. पाऊस थांबल्यानंतर आपला माल बऱ्यापैकी म्हणजे गेला सगळाच. आणि आपला माल आज घेतलेला कमीत कमी 7300 रुपयाचा माल घेतलेला आपण. त्यात आपल्याला पैसे झाले आहेत 9100 रुपये. म्हणजे आपल्याला किती रुपये मिळाले कमेंटमध्ये सांगा. आणि दुसऱ्या दिवशी असं 15,000ची नोकरी बरी, काय धंदा बरा. मी लावलेलं दुकान 9ला 9:30ला लावलेलं, पावसामुळे अर्धा तास लेट झाला, नाही तर मी 2लाच बंद करतो. 2:30ला बंद झालं दुकान.
त्याच्यानंतर मग मला एवढा प्रॉफिट झाला. आता तुम्ही ठरवा, बिझनेस करायचा मराठी पोरांनी काय नोकरी करायची, किती पगार पडतो ते पण बघा, टाईम किती वाजतो ते पण बघा. आता वाजल्यात कदाचित 7 वाजलेत आणि फिरायला आलो कराडच्या कृष्णा घाटावर. नोकरी गेली असती तर आता हा व्ह्यू मिळाला नसता. आता तुम्ही ठरवा काय करायचं. जय शिवराय भावांनो.